अजित पवारांना टार्गेट कराल तर वेगळा विचार करू, राष्ट्रवादीचा महायुतीतल्या मित्र पक्षांना हा इशारा आहे। राष्ट्रवादीचा रोख नेमका भाजप की शिवसेनेवर आहे यावर आता चर्चा सुरू झाली आहे। अजित पवारांना महायुतीत कोण टार्गेट करतंय हा देखील मुद्दा आहे। मुळात अमोल मिटकरींचा रोख नेमका कुणावर आहे यावर आता तर्कवितर्क लढवले जात आहेत। ऑर्गनायझर वृत्तपत्रामध्ये कोणीतरी एक लेख छापला आणि तेव्हापासून सातत्याने अजितदादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये सुरू झाला। इतकंच काय, एकामागून एक, मग ते अंजली दमानिया असतील, अण्णा हजारेंच्या नावाने केलेलं कुरघोडी असेल, हे सातत्याने बदनाम करण्याचा प्रकार होतोय। आणि आज सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या एका मीटिंगमध्ये अजितदादांमुळे आमचा पराभव झाला असं काही आमदार बोलले। या उलट काल जे काही चॅनलनी, माध्यमांनी आणि राजकीय विश्लेषकांनी त्या ठिकाणी विश्लेषण केलं त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे महायुतीचा फायदा झाला, भाजपचा सुद्धा फायदा झाला। पण अशा प्रकारे जाणीवपूर्वक दादांना तुम्ही टार्गेट करत असाल तर निश्चितच आम्हाला सुद्धा वेगळा विचार करावा लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।